शिवसेना चांदिवली विधानसभा व मुंबई पूर्व उपनगरी तालीम संघ यांचा संयुक्त विद्यमाने आमदार दिलीप मामा लांडे यांच्या नेतृत्वाखाली रविवार दिनांक 8 मार्च 2026 रोजी कुर्ला पश्चिम काजूपाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे महाराष्ट्र केसरी 2026 चाचणी कुस्ती स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते। जागतिक महिला दिनानिमित्त या स्पर्धेत खास आकर्षण महिलांचा विशेष कुस्ती स्पर्धा आयोजित केली होती। मुंबई पूर्व उपनगरी तालीम संघाचे अध्यक्ष युवासेना महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य प्रयाग दिलीप लांडे यांच्या प्रयत्नातून ही स्पर्धा आयोजित केली होती। महाराष्ट्र केसरी 2026 चाचणी कुस्ती स्पर्धामध्ये राज्यभरातून नामांकित पुरुष पैलवान स्पर्धेसाठी सहभागी झाले होते। या कुस्ती स्पर्धामध्ये जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित महिलांचा कुस्ती स्पर्धा झाल्या, याला चांगला प्रतिसाद मिळाला। या कुस्ती स्पर्धा पाहण्यासाठी मुंबईतील क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी होते। या सर्व स्पर्धा महाराष्ट्र राज्य भारतीय शैली कुस्ती संघाचे सचिव मोहन खोपडे व मुंबई पूर्व उपनगरी तालीम संघाचे अध्यक्ष युवासेना महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य प्रयाग दिलीप लांडे आणि मुंबई उपनगर पूर्व भारतीय शैली कुस्ती संघाचे सचिव पैलवान किरण किसन मानकर यांच्या देखरेखीत यशस्वीपणे पार पाडल्या। नगरसेविका शैला दिलीप लांडे यांनी महिलांच्या कुस्तीचा शुभारंभ केला। यावेळी विधानसभा प्रमुख अशोक माटेकर यांच्यासह अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते। यावेळी आमदार दिलीप लांडे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, हा लाल मातीतला खेळ टिकावा आणि युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही गेली 25 वर्षापासून काजूपाडा येथे भव्य जंगी कुस्ती स्पर्धाचे आयोजन करत आहोत। यावर्षी महाराष्ट्र केसरी 2026 चाचणी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्याचा मान आम्हाला मिळाला आहे। महाराष्ट्र केसरी 2026 हा महाराष्ट्र कुस्तीतला किताब आणि ह्या कुस्ती स्पर्धा लवकरच पुणे जिल्हा सासवड या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत आणि या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र केसरी ठरण्यासाठी मुंबई शहर उपनगरामधून जे खेळाडू आहेत, जे पैलवान आहेत, त्यांची चाचणी घेतली जाते आणि म्हणून आज या ठिकाणी महाराष्ट्र केसरी 2026 यांची चाचणी स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि या चाचणी स्पर्धेतून आपल्या उपनगरातून जो तालीम संघ आहे त्याचे अध्यक्ष प्रयाग दिलीप लांडे आहेत, यांच्या माध्यमातून ही महाराष्ट्राची मातीतला खेळ कुस्ती टिकली पाहिजे, वाढली पाहिजे या दृष्टिकोनातून या उपनगरातील पैलवानांना प्रोत्साहन देणं आणि त्यांचा जो खेळ आहे याला प्रोत्साहनाच्या माध्यमातून सहकार्य करणं या दृष्टिकोनातून आज स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत। आणि आज 8 मार्च असल्यामुळे जागतिक महिला दिन आहे, त्याचं निमित्त साधून या ठिकाणी महिलांना प्रोत्साहन देणं, महिलांचा सन्मान करणं, आपण तुमच्या माध्यमातून कालपासूनच आपण हा कार्यक्रम सुरू केलेला आहे आणि म्हणून आज या कुस्तीच्या माध्यमातून कुस्ती टिकण्यासाठी महिला या सक्षम आहेत, या कुस्तीमध्ये आपलं कलाकौशल्य दाखवतात आणि म्हणून त्यांच्या कलाकौशल्याला वाव देण्यासाठी विशेष महिला कुस्तींचं पण आयोजन केलेलं आहे। आपल्यासमोर या ठिकाणी महिला पैलवान पण आलेले आहेत आणि या माध्यमातून जागतिक महिला दिनाच्या माध्यमातून आज महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी या मातीच्या खेळामध्ये त्यांचं कलाकौशल्य कुस्ती हा मुंबई शहरातील लोकांना विशेषतः महिलांना दाखवण्यासाठी या ठिकाणी आज आयोजित केलेलं आहे। मोठ्या प्रमाणामध्ये महिला पैलवानसुद्धा या ठिकाणी सहभागी झालेले आहेत, त्यांचंही स्वागत करतो आणि असंच महाराष्ट्राची प्रथा परंपरा या मातीतले खेळ टिकण्यासाठी या लोकांचं सहकार्य लाभो एवढी अपेक्षा करतो। आमदार असेल, नगरसेवक असेल, या महाराष्ट्राचा एक नागरिक असेल, महाराष्ट्रातल्या ज्या परंपरा आहेत ते टिकवण्यासाठी प्रत्येकाने झटलं पाहिजे, केलं पाहिजे। या दृष्टिकोनातून आज या ठिकाणी मातीतला खेळ कुस्ती हे जागतिक लेवलवरती गेले पाहिजे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आज या ठिकाणी या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत। क्रिकेटचं आयोजन राजकुमार, आप तो नहीं बोलना चाहिए, आपके सामने पंडित के हाथों से प्रयाग ने गए हफ्ते में सफ़ेद पुल के स्टेडियम पे क्रिकेट का आयोजन किया है, आपके माध्यम से मैं देखा हूँ। तो क्रिकेट का भी आयोजन है। महाराष्ट्र के अंदर, देश के अंदर जितने भी खेल हैं उनको प्रोत्साहन देना चाहिए।
वो टिकना चाहिए, बढ़ना चाहिए। लेकिन इसके साथों साथ इस महाराष्ट्र की जो परंपरा है, कबड्डी असेल, कुस्ती असेल, मलखांब असेल, दानपट्टा असेल, हे जे शिवकालीन खेळ आहेत हे टिकले पाहिजेत, राहिले पाहिजेत, वाढले पाहिजेत। या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं पण आमच्या सरकारचं कर्तव्य आहे आणि म्हणून तेही करतोय। आणि क्रिकेट पण आपल्यासमोर आहेच, आज चालू आहे। या ठिकाणी काही दिवसांपूर्वीच या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने आणि आमदार दिलीप मामा लांडे यांच्या आशीर्वादाने माझी या मुंबई उपनगर कुस्ती संघटनेमध्ये अध्यक्षपदी निवड झाली आणि पश्चिम महाराष्ट्रातून आम्ही येतो। पुणे, सातारा, सांगली या भागामध्ये कुस्तीची एक ओळख आहे आणि मुंबईमध्ये अनेक वर्षापासून माझे वडील या कुस्ती स्पर्धेचं आयोजन करत असतात आणि तीच परंपरा पुढे चालू ठेवण्यासाठी हा एक प्रयत्न आम्ही या ठिकाणी केलेला आहे। युवा सेनेचे सर्व सहकारी यांना सोबत घेऊन महाराष्ट्र केसरी स्पर्धेची चाचणी स्पर्धा आम्ही या ठिकाणी ठेवलेली आहे आणि अशाच प्रकारे एकनाथ शिंदे साहेबांनी जे युवा सेनेची जबाबदारी माझ्या खांद्यावर दिलेली आहे त्यालाच कुठेतरी लक्षात घेऊन तरुण पिढी जी वयोगट 18 ते 35 या वयोगटासाठी होळी महोत्सव असेल, कुस्ती स्पर्धा असेल, जानेवारीमध्ये होणारी जी आमची क्रिकेट स्पर्धा असेल आणि येणाऱ्या काळामध्ये कॉलेज सुरू होण्यापूर्वी 18 ते 35 वर्षातील तरुण मुलींसाठी सखी महोत्सव हा चांदिवलीमध्ये युवा सेनेच्या माध्यमातून आम्ही आयोजित करणार आहोत। 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार असेल, त्यामुळे युवा पिढीला जे कार्यक्रम आवडतात किंवा त्यांना ज्याच्यामध्ये सहभागी व्हायला आवडतं, क्रीडा असेल, सांस्कृतिक असेल, हे सर्व कार्यक्रम संपूर्ण वर्षामध्ये जेव्हा जेव्हा परीक्षांचा कालावधी सोडला तर असे कार्यक्रम आयोजित करण्याचा मी संकल्प करत असतो आणि कुस्तीची स्पर्धा आज या ठिकाणी चाचणी स्पर्धा झालेली आहे। जर एकनाथ शिंदे साहेबांनी आशीर्वाद दिला, दिलीप मामाने आशीर्वाद दिला, देवेंद्र फडणवीस साहेबांनी जर आमच्या डोक्यावर आशीर्वाद दिला तर नक्कीच चांदिवलीमध्ये 2029 मध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजन करण्याचा संकल्प आम्ही निश्चित करू। CEN न्यूज देश प्रदेश की ताज़ा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।